आजचा मेनू खूप खास, अप्रतिम. ही आहे बटाटा चटणी खास. त्यानंतर ही खोबरं शेंगदाणे याची चटणी बनवलेली आहे. आणि हा जो पदार्थ आहे हा तर खूपच उत्कृष्ट, क्रिस्पी, जबरदस्त. थोडं जरा जास्त सांगू शकते याबद्दल माहिती? नाचणी सत्व, रवा, थोडे पोहे आणि थोडं ज्वारीचं पीठ, असं सगळं मिश्रित इन्स्टंट डोसा आहे तो. वा वा वा, छान. बघू शकता, हे आपला असा हा मेनू आहे. आणि आता मी मस्त आनंद घेतो ह्या पदार्थाचा. सुगंध खूप दरवळतो, परंतु तो टिपण्यासारखा नसतो, तो अनुभवायचा असतो, घ्यायचा असतो. तर आनंद घेण्या अगोदर आपण जरा थोडं शीतल मधुर जलप्राशन घेऊया, जेणेकरून आपली पाईपलाईन ओली राहील, म्हणजे आनंद व्यवस्थित घेता येईल. जास्त नाही प्यायचं पाणी, थोडंच, कारण की हा आनंद खूप मोठा आहे आपल्याजवळ. तर खूप मस्त असं बनवलेलं आहे. हळूच छोटा घास घ्यायचा सुरुवातीला. घास घेतलेला आपण बटाट्याची चटणी. हा, खूप मऊ आली ना, छान. वा वा वा. आणि ही चटणी सोबत नंतर चमच्याने नाही खायची, ह्या म्हणजे घासासोबतच, ह्या मोत्याच्या घासासोबतच त्याला आपल्याला एकरूप करायचं आहे. हे बघा, हा हा डोसा, मध्ये चटणी आणि ही वर खोबऱ्याची चटणी, असा हा मोत्याचा घास. तृप्त, काहीच नाही माझ्या आयुष्यात. काय आनंद आहे, खास, वा, जबरदस्त, अफलातून. नंतर गती वाढवायची खायची, म्हणजे एवढे पण नाही. तो शेवटचा जो काट असतो ना, हा हा खूप जास्त क्रिस्पी लागतो. तो असा महसूस होतो आपल्याला, असं दोन तासामध्ये आला ना, करकन आवाज येतो. जमला, बढिया आहे. सुख म्हणजे नक्की